हे छान स्टँड मी पण हे ॲमेझॉनवर मागवलेलं आहे. स्वस्त पडतो, जास्त महाग नाही आहे. हे असं आहे, ह्याला स्टँड आहे. वर करायचं, दाखवते कसं. हे वर जातं अजून. हे स्वस्त पडेल मला, एक 5-6 महिने झालं चांगलं. 200पर्यंत मला वाटतं ह्याची किंमत असेल. त्यावेळेस हे होतं, स्वस्त होतं, लगेच मागवलं होतं मी. इथे एक बटन आहे, पाठीमागं इथे लाईट लागते आणि हे अजून वर होतं आणि स्टँड पण अजून लावलं होतं. दाखवते तुम्हाला. हे बघा, हे अजून वर होतं. इथे एक बटन आहे, पाठीमागं हे लाईट लावू शकतो खाली उजेडसाठी आणि इथं मोबाईल लावायचा. छान आहे, घ्या. म्हणजे खूप सोयीस्कर पडतं आपल्याला. असं असं इथे लावायचं, असं मोबाईल. आवडलं की तेवढंच. चला भेटू परत. पाण्यामध्ये त्याला स्वयंपाक करते मी आज. काय करते ते तुम्हाला दाखवते. पूजा झाली सकाळी, ठेवायची. थोडंसं बाहेरचं दाखवते मी तुम्हाला. कपडे वगैरे सगळे झाले माझे धुवून. वरती कपडे बाहेर 12 वाजले की घराला फुलं आले. सगळं स्वयंपाकाचं नाव ठेवायचं, काय ठेवायचं बघतो. पोस्टरांमध्ये पण लावायचं. हे रांगून घेऊ कायचं लावायचे. आता पोरांना कधी वेळ भेटतो काय माहिती. वास्तू आणि गाई. चला स्टँड लावून देते. हे घेतलं मी, ऑनलाईनच मागवलं. बरं पडतं हे लावल्यानंतर. आवरलं सगळं. सकाळी नाश्ता आता सगळ्यांचं मेनू ठरवून ठेवलं आम्ही. तुम्हाला नंतर लिस्ट दाखवते. भांडी झाली, कपडे पण झाले. बाहेरचा लोक भांडी सगळी घासली, कपडे सगळं सगळं. आता स्वयंपाकाची तयारी. स्टँड मी आता लावणार स्टँडवरती. पोळाचं डब्बा, पाणी पण भरलं प्यायचं इथं. असं दिसतं. चला काय स्वयंपाक करते मी तुम्हाला दाखवते. गरमी कमी झाली ना आता. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही म्हणता येणार, 12 वाजून गेले. स्वयंपाकाचं बघते काय करायचं. घराचं सगळं आवरून झालं की तुम्हाला मी दाखवते शकता. स्टँड लावले ना ते व्यवस्थित करते. भाजीचं नाव अजून ठेवलंच नाही मी. भाजीचं नाव ठेवते. मेथी आहे, पातळ करील. आणि पोळ्याचं पीठ मळायचं. भाजीचं नाव तुम्हाला सांगते काय करायचं ते. आता आम्ही काय ठरवलं आहे, नाश्ता करताना सकाळचा सोमवारी कोणता नाश्ता करायचा, मंगळवारी कोणता, बुधवारी कोणता, सगळं लिस्ट करून ठेवली होतं. आता एक ॲमेझॉनमधून मी मागवणार आहे, ते बोर्ड भेटतो ना तो, त्याच्यावरती ते फ्रीजवर चिटकवणार आहे. आणि रोजचा नाश्ता प्रत्येकाला रोज कंटाळा येतो ना. कोणी म्हणतं पोहे नको, उपीट नको,
मग मी सोमवारी साबुदाणा खिचडी उपास असतो म्हणून ठेवणार आहे. मंगळवारी पोहे, बुधवारी उपीट, गुरुवारी ह्यांचा उपास असतो त्याच्यामुळे सँडविच सँडविचेस, आणि शुक्रवारी हे बटाट्याचा पराठा. बहुतेक उलटंसुलटं झालं. गुरुवारी सँडविच आहे आणि शुक्रवारी बटाट्याचा पराठा आहे, आणि शनिवारी इडली, सुट्ट्या इडली सांबार वगैरे. रविवारीचं संध्याकाळचं बिर्याणी असते, सकाळचं काहीतरी वेगळं, काकडीचा पराठा वगैरे असं काहीतरी वेगळं ठेवणार आहे. सगळं रुटीनमध्ये लिहून ठेवलं ना, जे खाणारी ते तोंड बंद होईल त्यांचं, कारण मेनू ठरलेलं आहे आमचं. सगळ्यांना बसूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला मी दाखवेलच देऊता, म्हणजे जे मागवणार आहे ॲमेझॉनवरून ते फ्रीजला मी चिटकवणार आहे. त्याच्यावरती सगळं मी नाश्ता, स्वयंपाकमध्ये काय मेनू आहे तर सकाळचं आम्ही दोघंच असल्यामुळं काही करून खाऊ शकतो. संध्याकाळची पोरं एकत्र येतात आम्ही सगळे जेवायला, तर त्यावेळेस मेनू ठरवलेला आहे. सकाळचं नाही ठरवलं आहे, फक्त संध्याकाळचं. चला भेटू आपण. त्यांना हे मटणाची भाजी रात्री केली होती मी, मटणाची भाजी. त्यांना भाकरी किंवा 2 पोळ्या करून ठेवते. भात पण आहे, आणि माझ्यासाठी मी उडदाचे मेंदूवडे म्हणता नाही ना, दहीवडा वगैरे करते. मी नाही खात सकाळचं नॉनव्हेज वगैरे, आणि संध्याकाळी दिवा लावावा लागतो देवाचा वगैरे. खाल्लं तर केव्हा तरी मग अंडी वगैरे खाल्लं तर, कारण कॅल्शियम कमी होतं. कॅल्शियम साठी अंडी मला खावंच लागते. ते पण वार बघूनच खाते. आणि योगा करताना जे 45च्या पुढे 50च्या पुढे जे महिला आहे त्यांच्यासाठी तर कॅल्शियमची जरुरीच असते. त्याच्यामुळे कॅल्शियमच्या गोळ्या घ्या सगळ्यांनी, कारण ते जे हाडे वगैरे असतात ते असे खटखट वाजतात. आणि या दूध घ्या, जे नॉनव्हेज खात असेल ते अंडी खा, नॉनव्हेज खा. आणि पाय दुखणे वगैरे ते कॅल्शियम कमी असल्यावर, B12 पण कमी असल्यावर पण दुखतात. एकदा चेक करून घ्यायचं. ते डॉक्टर सांगतात हे कमी आहे. डॉक्टर सांगण्यापेक्षा आपणच आपली काळजी घ्यावी मला असं वाटते. कारण आम्ही असंच गेलो होतो एकदा डोळ्याचा दवाखाना, त्यांना डोळे दाखवायचे होते. पण डोळे दाखवताना ह्यांची दाखवली डोळे, म्हणजे हे झालं ऑपरेशन करायला तुमच्या डोळ्याचं. माझे पण डोळे बघा म्हटलं, तर ते म्हणजे तुमचं पण ऑपरेशन, तुमचं करा म्हणे, मग त्यांचं करा म्हणे. मग खर्च वगैरे विचारला. दोन्ही डोळ्यांत दिसतंय आपल्याला, फक्त जवळचं दिसत नाही. मला चष्मा आहे मला माहिती. म्हणजे डॉक्टरसुद्धा पैशासाठी काही करू शकतात. म्हणजे एक मेंबर भेटले दुसरा मेंबर काढायचं, त्यांना तर कमिशन तर भेटत असते. एकामुळे दुसऱ्याचं पण, म्हणजे मला तर डोळे तपासायचे नव्हते, डोळे चांगले वगैरे सगळे. पण ते मला पण ऑप्शन सांगितलं होतं जवळजवळ आता किती 1 का 2 वर्ष झालं मला सांगितलं होतं. काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित दिसते. लांबचं पण दिसते, जवळचं पण दिसते. फक्त वाचताना मी चष्मा लावत असते, मोबाईल बघताना वगैरे काही, बाकी काही नाही. असे म्हणजे फसवणूक म्हणजे सांभाळून राहा. आजकाल पैसा कसा उकळायचा, सगळे भ्रष्टाचार तर सगळीकडे झालेलं आहे. चला भेटू परत. असं होतं, आणि परत हे असं फोल्ड करायचं खाली, हे बरोबर यात बसतं. कुठे पण बाहेर नेऊ शकता तुम्ही. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. चला असं एक नवीन प्रॉडक्ट्सवरती मी तुम्हाला माहिती देत जाईल.